सख्यांचा आणि सन मराठीच्या तमाम रसिक प्रेक्षकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण आहोत साताऱ्यामध्ये, तेव्हा तुम्हा सगळ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल। मंडळी, विजयादशमी म्हणजे सीमोल्लंघन करण्याचा दिवस आणि सन मराठीच्या एका मालिकेने नुकतंच सीमोल्लंघन केलेलं आहे आणि त्या मालिकेची नायिका इन्स्पेक्टर मंजू आज आपल्या भेटीला येणार आहे। तेव्हा टाळ्यांच्या गजरात मी इन्स्पेक्टर मंजूचं स्वागत करतो। जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। वाह मंजू, खरंच खूप छान वाटते की तू पुन्हा एकदा आपल्या या कार्यक्रमामध्ये आलेली आहेस। बरं, तू जी इन्स्पेक्टर झालेली आहेस, तू म्हणजे ही बढती मिळाल्यानंतर आता कसं वाटते? खरं तर छान वाटतंय, पण माझी जबाबदारी अजून वाढली आहे। आमचा एक नवीन प्रवास चालू होतोय। प्रेक्षकांना अशी भीती होती की कॉन्स्टेबल मंजूला परत बघायला मिळेल की नाही, पण कॉन्स्टेबल मंजू त्यांना आता इन्स्पेक्टरच्या रूपात बघायला मिळते। तिचा नवीन प्रवास, तिच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडणार आहे, नवीन प्रोफेशनल आयुष्यात काय घडणार आहे, खूप धमाल येणार आहे प्रेक्षकांना बघायला। आणि आता हे तू विषय काढल्यास म्हणून मी विचारतोय तुला की तुझं आणि सत्याचं नेमकं काय चाललंय? आत्ता जे आपल्याला प्रोमोमध्ये बघायला मिळाले की सत्ता मंजू वेगळे झालेत, तर आपल्या या दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला बघायला मिळेल की ते परत एकत्र कसे येतात, त्यांचं नातं कसं बहरतं, त्यांची केमिस्ट्री कशी फुलत जाते, ते नक्कीच बघायला मिळेल। वाह, मला तर बाबा खूप उत्सुकता आहे। मी तर नक्कीच बघणार आहे। तुम्ही सगळे बघणार आहेत ना? वाह। पण मंजू, कसं आहे ना की विजयादशमी म्हणजे काय असतं की चांगल्याचा दुष्ट प्रवृत्तीवरती विजय असं आपण मानतो। तर मला असं वाटतं की आम्हाला सुद्धा म्हणजे तू त्याच अवतारात दिसणार आहेस। हा नक्कीच तू पण दुष्टांचा नायनाट करणार आहेस। नक्कीच। पण खरं सांगतो ना, म्हणजे खरंच खूप छान वाटलं तू इथे आलेस। आणि आपण काय करत असतो माहिती आहे ना की नवरात्री विशेष भाग आपण करतो, त्यामुळे प्रत्येक भागामध्ये ना आपण विशेष सेवा देणाऱ्या महिलांना इथे आपण आमंत्रित करतो आणि त्यांचा सन्मान करत असतो। त्यामुळे आजच्या भागामध्ये सुद्धा महिला बचत गटाच्या ताई इथे आलेल्या आहेत। त्यांच्याबरोबर आपण 16 सख्यांचा साजरा करणार आहोत, त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत। पण त्यासाठीच मी माझ्या सगळ्या ताईंना इथे आमंत्रित करतो, त्यांनी इथे यायचंय। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। या आमच्याकडे नाचणीचं बिस्किट विकायला आहे। मंडळी, आणि आता आपल्या सोबत आहेत महिला बचत गटातून तयार झालेली महिला शेतकरी उत्पादक कंपनी, आणि त्या कंपनीतल्या आज ह्या सगळ्या ताई आज आपल्या बरोबर खेळ खेळणार आहेत। चला तर मग आपण आपला पहिला खेळ सुरू करूया। त्या खेळाचं नाव आहे हसली तर फसली हे, हसली तर फसली हे, हसली तर फसली हे, हसली तर फसली। खेळाचं नाव काय आपल्या? हसली तर फसली, हसली तर फसली। क्या बात आहे, मस्त ताई, व्हेरी गुड व्हेरी गुड। आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो। आता संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना इथे जागेवरच नृत्य सादर करायचं, ठीक आहे? तुम्हाला जसं येईल तसं। आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं। असं सरळ उभं राहायचं नाही स्टॅच्यू म्हटल्यानंतर। अजिबात हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकवायचे नाहीत। चला तर मग सुरू करूया। तुम्ही सगळे तयार आहेत ना? रेडी? आणि त्यासाठी म्युझिक प्लीज। अगो हिल हिल पोरी हिला, तुझे कप्पाली लाटीला, तुझे कप्पाली लाटीला, तुझे कप्पाली लाटीला, गो फॅशन मराठी सोबय तुला। अरे मोर्चाला चाललेले
दोन ताई बाद होणार आहे. कोण आहेत त्या दोन ताई? ताई हसली आणि फसली. ताई बाद झालेली आहे. तू समोर बसू शकते. आणि आता बघूया. ताई मी फक्त ताई बोललो तर लगेच असली. ताई तू बाद झालेली आहेस. तू समोर बसू शकते. आणि अशा पद्धतीने 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप खूप अभिनंदन. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव संगीता जिजाबा वेंदे. मला हे खरंच जाणून घ्यायला आवडेल की बचत गटामुळे की तू कशी सक्षम झालीस आणि बचत गटाचा महिलांनी अधिकाधिक कसा उपयोग करून घेतला पाहिजे. दादा तसं मी 1996ला पहिला जो बचत गट काढला होता तो 10 रुपयाचा होता आणि त्या 10 रुपयाच्या गटातनं मी सगळ्या महिलांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हळूहळू आमचं गट आता जवळजवळ माझ्या गावामध्ये 24 गट आहेत. आणि त्या 24 गटातून दादा मी प्रत्येक गटातली एक महिला घेऊन 10 महिलांची महिला शेतकरी उत्पादक कंपनी तयार केली. वाह क्या बात आहे. आणि आता त्या कंपनी मार्फत दादा जे आमच्या गावामध्ये आमचं गाव असं आहे की ते डोंगरामध्ये आहे, सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यामध्ये. आणि तिथं डोंगर उतार असल्यामुळं नाचणी खूप पिकते, थोड्याफार प्रमाणात भात पिकतं. मग माझ्या म्हणजे गटाचा आर्थिक व्यवहार तर आम्ही करतच होतो. त्यातून काहीतरी महिलांना उद्योग मिळावा, आमचं स्थलांतर थांबावं यासाठी आम्ही थोडा प्रयत्न केला. आणि मग जे पिकतं ते विकलं गेलं पाहिजे याच्यासाठी थोडी प्रक्रिया केली. आणि याच्यासाठी आम्हाला एका संस्थेनं मदत केली की ज्या संस्थेचं नाव आहे महाराष्ट्र फाउंडेशन. आणि त्या संस्थेमार्फत आम्ही आता जे नाचणीचे सगळे प्रोडक्ट बनवतोय आणि त्याचं युनिट तयार केलेलं आहे. आणि ते पूर्ण जिल्ह्याला नाही महाराष्ट्राला मॉडेल असेल असं आमचं खूप स्वप्न पण आहे. आणि ह्या ज्या महिला आहेत ह्या महिला आता आमच्या 250 ते 300 महिला इथं काम करतायत, ज्या की शेतीपासून प्रोडक्ट पर्यंत आहेत. आणि त्यामुळं प्रत्येकीच्या हातात पैसा आलाय. जसं की मी स्वतः सक्षम झाले त्याच्याबरोबर इतर माझ्या 250 महिलाही सक्षम झाल्या. पण ह्या सगळ्या महिलांनी याचा कसा उपयोग करून घेतला पाहिजे. मी तर म्हणेन की ह्या महिलांचा तर उपयोग होतोय की कुटुंबासाठी, इतर जे आर्थिक गरजू आहेत त्या लोकांसाठी सुद्धा आम्ही मदत करतोय आमच्या गटामार्फत किंवा आमच्या कंपनीमार्फत. तसंच इतरही महिलांनी आदर्श घ्यावा की जे छोटे मोठे व्यवसाय आहेत त्यातून आपण खूप काही करू शकतो, आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकतो आणि इतरांनाही मदत करू शकतो. पण मग सगळे नाचणीचेच पदार्थ असतात. हा, त्यामध्ये आमच्याकडे तुम्हाला नाचणीचा चिवडा मिळेल, नाचणीची चकली मिळेल, नाचणीचा लाडू मिळेल, नाचणीचं बिस्किट मिळेल, शेवई मिळेल, सत्वई मिळेल. दिवाळीच्या फराळासाठी आम्ही घेऊन येत आहे शंकरपाळे आहे, चकली आहे, चिवडा आहे, लाडू आहे, बिस्किट आहे. आणि हे सगळे जे प्रोडक्ट आहेत ते गूळ, दूध, तूप यापासून बनवलेले आहेत आणि पूर्ण सेंद्रिय आहेत. सगळी जी काय सगळी पदार्थांची नावं घेतली तर तोंडाला पाणीच सुटलंय माझ्या. पण हे मला हवे ते सगळे पदार्थ मला हवे. नक्कीच दादा. क्या बात आहे, व्हेरी गुड. बरं आता ताई मी ह्या ताईंना विचारणार आहे. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव आहे लता संतोष चिकणे. पण ताई मला असं तुला विचारायचं आहे की असा कुठला क्षण तुला आठवतो की त्यावेळेला तू कुटुंबाच्या मदतीला उभी राहिलीस आणि त्यामुळे कठीण काळात सुद्धा कुटुंबाचा तू एक आधार बनलीस, असा एखादा क्षण तुला आठवतो. असं म्हणजे येतात बऱ्याच अडचणी येतात ते आता त्याच्यातून आमच्या शेतकरी महिला बचत गटातून अनेकदा माझ्या कुटुंबाला माझा हातभार लागतो आणि माझ्या मुलांना माझा एक अभिमान वाटतो की माझी आई काहीतरी करू शकते. वा. आणि मी सांगू इच्छिते की जसं आम्ही घरगुती प्रोडक्ट करून करतो तसं इतर महिलांनाही स्वावलंबी व्हावं आणि आमच्यासारखं सक्षम व्हावं. वा. आणि सांगू इच्छिते. अगदी खूप मोलाचा उद्देश तू केलेला आहेस, खूप छान सल्ला तू दिलेला आहेस. आणि आता आपण सुरू करणार आहोत आपला पुढचा खेळ. पुन्हा एकदा तुमच्या 5 ताईंचा ते मनापासून मी अभिनंदन करतो. या खेळाचं नाव आहे रिंगा रिंगा रिंग रिंग, रिंगा रिंगा रिंग रिंग. त्याचं नाव काय ताई? मी कसं केलं तसं करून दाखव. रेडी, 1 2 3. रिंगा रिंगा. नाही, खांदे आणि मान एकत्र होते तसं नाही. रिंगा रिंगा रिंग रिंग. हा, आणि बघ चेहरा पण कसा रिंग 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 रिंग.
हा असं पाहिजे, छान. हा व्हेरी गुड. रिंगा रिंगा रिंग. ओके, हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. हा पण नाव कळलेलं आहे तुम्हाला, हा नाव कळलेलं आहे. तर हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर प्लास्टिकचे तुकडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे. ते तुकडे असे जोडले ना की एक प्लास्टिकची रिंग तयार होईल. हा ती रिंग तयार झाल्यानंतर ती रिंग अशी समोर टाकायची, त्याच्यात उडी मारायची, पुन्हा ती अशी आपल्या अंगाभोवती अशी काढून पुन्हा समोर ठेवायची, पुन्हा त्याच्यात उडी मारायची, पुन्हा अशी आपल्या अंगाभोवती अशी घेऊन पुन्हा अशी समोर टाकायची, पुन्हा उडी मारायची. असं करत 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 जी समोरची सफेद रेषा आहे ना ती पार करायची. जी ताई पहिल्यांदा ती सफेद रेषा पार करेल ती पहिली आणि तिच्या नंतरची दुसरी, अशा 2 ताई जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. चला तर मग सुरू करूया. 1 2 आणि तुमचेच तुकडे व्यवस्थित जोडायचे त्या प्लास्टिकचे. हा हा नाही तर त्या शेजारच्या ताईचे जोडत बसाल. हा ओके रेडी. हा 1 2 आणि कॉन्सन्ट्रेट करायचंय व्यवस्थित. हा व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करायचंय. ओके रेडी 1 2 3. व्यवस्थित जोडा. हा पाणी भरायचा पाईप किंवा अजगर वगैरे काही नको. व्हेरी गुड. तयार करून झालं. घट्ट जोडायचा आहे, तो घट्ट जोडायचा आहे. हा पुन्हा ते असे काढायचे अंगाभोवतून. व्हेरी गुड. शाबाश, मस्तच. हा हा उडी मारायची आहे. व्हेरी गुड. हा शाबाश. ओके. हा उडी मारायची आहे. बाजूला व्हा, कॅमेऱ्यापासून जा. चल 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 ताई जा पुढे. हा जा. शाबाश. हा हा शाबाश. हा शाबाश. हा शाबाश. टाकूनच दिली ती रिंग पार एकदम तिथं. तर पुन्हा एकदा अभिनंदन तुम्हा दोन्ही ताईंचं की तुम्ही शेवटच्या खेळामध्ये आलेला आहात आणि तुमच्यापैकीच होणारे विजेती आणि उपविजेती. ठीक आहे. हा खेळ काय आहे, खेळाचं नाव काय, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी मंडळी आपण या दोन्ही ताईंबद्दल जाणून घेणार आहोत. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव लता संतोष चिकणे. आणि माहेर कुठलं? माहेर गवडी आहे. आणि सासर? सासर कुसुंबी. अच्छा. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाला आता 24 वर्ष झाली. 24 वर्ष झालेली आहेत लग्नाला. बरं लग्नानंतर भाऊजींनी कुठला चित्रपट दाखवला पहिल्यांदा? पहिल्यांदा गदर बघायला गेलेलो. वा बरं. आणि भाऊजींचा स्वभाव कसा आहे? शांतच आहे. हा ते लक्षात आलं, भाऊजी शांतच आहेत. बरं आता मला एक सांगता येईल की माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? माझी आई. मला वडील नाही आहेत. वडील माझे लहानपणीच वारलेत. मी 7वीत असताना वडील माझे वारलेत. माझ्या आईनेच मला लहानाचं मोठं केलंय. डोळे पाणवलेत ताई. आई माझी खूप कष्ट करते. ती स्वावलंबी आहे. तिच्या जीवावरती सगळं कमवते. अजून तिचा भाजीचा व्यवसाय आहे. जेव्हा माझे वडील वारले त्यावेळेस माझा लहान भाऊ आईच्या पोटात होता आणि तो पोटात असताना माझे वडील वारले. मग आई खूप अशी म्हणजे दुःखी झाली. तिच्यावर मोठा प्रसंग ओढवलेला. नंतर माझ्या भावाला सांभाळायला घरी कोणीच नव्हतं. नंतर माझ्या भावाला माझ्या आईने माझ्या आजोळी ठेवलं, मामीजवळ. आईला अजिबात आवडत नव्हतं. भावाला बघितलं छोट्या की खूप वाईट वाटायचं. थोडं थोडं नुकतंच मला समजत होतं, एवढं पण म्हणजे समजत नव्हतं. तरी पण घरची परिस्थिती जाणवायची. पण मी काय करू शकत नव्हते त्यावेळेस, खूप लहान होते मी. मग आईला काम करावं लागायचं, त्यामुळे त्यात छोट्या भावाला आजोळी ठेवलेलं. पण मग माहेरी जाणं होतं तुझं आता? होतं की. आता आहे म्हणजे एक मोठा माझ्या पाठचा जो भाऊ आहे तो कामावर आहे, त्याचं लग्न झालंय आणि दुसरा आता लग्नाला आलाय. आता आहे व्यवस्थित परिस्थिती. सगळं व्यवस्थित आहे. वा खूप छान ताई. ताई तुझ्या आईचं पुढचं आयुष्य खरंच खूप सुखाचं जावं आणि तुला उदंड आयुष्य लाभो हीच मी देवीच्या चरणी मी प्रार्थना करतो. आज तू मनापासून इथे मोकळी झाली आहेस, व्यक्त झाली आहेस, कसं वाटतंय ताई तुला? खूप समाधान वाटतंय. जे कधी बोलता आलं नाही ते आज या सन TV मराठीच्या माध्यमातून मला आईला सांगता आलं किंवा तिथपर्यंत माझं जे बोलणं आहे ते माझ्या आईपर्यंत पोचावं आणि तिनं हे बघावं, एवढंच मला असं वाटते. माझी अपेक्षा आहे. नक्कीच ती बघणार आहे. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून.
आणि या गप्पांनंतर सुरू करणार आहोत आपण आपल्या या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे, हा खेळ आपण लहानपणापासून खेळत आलेलोच आहोत, पण आमचा खेळ थोडा वेगळा आहे की तुमच्या समोर एक फुगा असणार, हा तो कुठेही असेल, संगीत सुरू होईल, त्या संगीतावरती तुम्हाला नृत्य सादर करायचे जागेवरतीच आणि नृत्य करता करता गोल गोल फिरायचे. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असेल या खेळाची विजेती. ठीक आहे, पण इतकं सोपं नाहीये. फुगा फोडायच्या आधी तुम्हाला दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे, कळलं? चला मी दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचे आणि ताईंच्या डोळ्यावर पट्टी बांधायचे. या बरं. चला म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे है वो, मुझे दिल दिल को तेरा बरोबर फिरायचंय. मुझे प्यार नहीं तुझसे क्या है बात है. मुझे दिल दिल को तेरा देवा. व्हेरी गुड. ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. हा फोडा फोडा फोडा. हा 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 शाबाश शाबाश शाबाश. कोणी स्पर्श करायचा नाही त्यांना. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा 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 माग 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 मागे 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 मागे. आणि आजच्या या शेवटच्या खेळाची विजेती झालेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. पण ताई तू जरी विजेती झाली असली तरी पण माझ्या सगळ्या ज्या ताई आहेत त्या सुद्धा त्यांच्या त्यांच्या कार्यात, त्यांच्या त्यांच्या आयुष्यात ह्या विजेत्या आहेत. त्यामुळे तुझ्याबरोबर आम्ही त्यांचा सुद्धा सन्मान करणार आहोत, सन्मान चिन्ह देऊन. तेव्हा मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही इथे यायचे. या आपण या सगळ्या ताईंना सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. आणि त्यासाठी मी इन्स्पेक्टर मंजूला मी इथे बोलवणार आहे, कारण तिच्या हस्ते आपण सगळ्यांना सन्मान चिन्ह देणार आहोत. ये. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी आहे आपल्या सगळ्या ताईंच्या वतीने, त्या आहेत संगीता ताई. त्यांना सुद्धा सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे मंजूच्या हस्ते. मंजू. बरं मंजू, कसं वाटतंय की तू आज सहभागी झालेस इथे आणि सगळ्या ताईंबरोबर आपण खेळ खेळलोय? नाही, खरंच कौतुक वाटतंय की महिलांनी फायनली स्वतःसाठी काहीतरी वेळ काढला बाबा. आणि आशिषदा खरं सांगू, महिलेच्या अंगात ना जन्मता बचतीचा हा गुण असतोच, जो ते एकत्र येऊन व्यवस्थित करतात. आणि त्यांनी रोजगार उपलब्ध केलाय. आणि मला आता ताईंनी सांगितलं या की ते घरी तुपातले लाडू, नाचणीचे वगैरे त्यांचे होम प्रोडक्ट्स आहेत ते बनवून विकतात, सगळ्या जणी मिळून विकतायत ते. तर छान वाटतंय, महिला जबाबदारी सांभाळतायत आणि स्वतःसाठी वेळ काढतायत. असंच स्वतःलाही वेळ द्या. आणि बाकी काय सांगायची गरज नाही आहे, महिला खंबीर आहेतच. इन्स्पेक्टर मंजू आता एवढी बोलली आहे तर नक्कीच तुम्हाला पण छान वाटलं असेल, हो की नाही? मग क्या बात आहे. मंडळी, या सगळ्या ताईंकडे बघून ना मला एक खरंच प्रश्न पडलाय की लक्ष्मी मातेचं रूप याहून वेगळं काय असेल? म्हणजे जी घरासाठी उभी राहते ती असते हुकमाची राणी, जी कष्ट करून घर सांभाळते ती असते हुकमाची राणी, आणि जी कोणत्याही संकटाला सामोरी जाते ती असते हुकमाची राणी. तेव्हा आजच्या भागाची आपली हुकमाची राणी संगीता ताई आहे. मी मंजूला विनंती करीन की आपल्या आजच्या या हुकमाच्या राणीचा सन्मान करायचा. आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे संगीता ताई, जिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्याकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर.
ताई कसं वाटते सगळ्यांच्या वतीने आज तू हुकुमाची राणी झालीस? मला खूप खूप अभिमान वाटतोय आणि त्यामुळे मी सन मराठीची खूप खूप आभारी आहे. सगळ्यात आधी आता कोणाला सांगणार आहेस तू फोन करून? सगळ्यात आधी मी माझ्या आई आणि वडिलांना सांगणार आई आहे आणि वडिलांना सांगणार आहे. की ज्यांनी मला जन्म दिला आणि त्या जन्माचं सार्थक मी केलं. पण असा वेळ स्वतःसाठी कधी मिळाला होता आतापर्यंत? मी तर म्हणेन की भारतातल्या देशातल्या किंवा जगातल्या सगळ्याच स्त्रियांनी स्वतःसाठी वेळ काढावा आणि असं तुमचं सहकार्य आणि साथ मिळेल तर आमच्या खूप साऱ्या महिला येतील पुढे. नक्की नक्कीच नक्कीच आणि आम्ही तो प्रयत्न नक्कीच करू ताई. ताई खूप छान वाटलं. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र सगळ्यांबरोबर मी काढणार आहे. मंडळी सगळीकडे नवरात्र उत्सव अगदी उत्साहात साजरा झाला. भाविकांनी सुद्धा देवीचं दर्शन अगदी मनोभावे घेतलेले, तिच्या पायावर अगदी मनापासून डोकं ठेवलेले. पण जर आपल्या घरात डोकावलं ना तर आपल्याला जाणवेल की तीच स्त्री शक्ती आपल्या घरात नांदत असते. तेव्हा या स्त्री शक्तीचा आपण नेहमीच सन्मान करूया आणि भेटूया उद्याच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल.